वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळी किंवा इच्छिले ते पायापासी. महाराजांना विचारलं, महाराज जर तुम्ही हे मागणं पूर्ण केल्यानंतर दुसरं काहीतरी मागाल? महाराज म्हटले, आता एवढं मागणं सोडून, एवढी प्रार्थना सोडून माझी दुसरी कोणतीच प्रार्थना नाही. नाही यासी वेगळे, यासी वेगळे, आता वेगळं काही राहिलेलं नाही. पण ऐका, महाराजांना विचारलं अधिकार काय? ऐका, परमार्थ असो किंवा प्रपंच असो, इथं प्रत्येक गोष्टीला काही ना काही अधिकार लागतो. ज्ञानोबारांचे शब्द स्वतः अर्जुनानं भगवान कृष्णांना सांगितलं की भगवंता तुम्ही सांगितलेला योग मला आवडला, आता कृष्णा तुला सांगितला योगू तो मला तरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. तुम्ही योग सांगितला मला आवडला, पण हा योग करण्याकरता काही अधिकार लागतो का? का कोणालाही करता येतो? भगवंतानं सांगितलं, अरे अर्जुना हे काज किर निर्वाण, पण आणिकही जे काही साधारण ते अधिकाराची बुडविन काय सिद्धीच आहे. अरे अर्जुना योग करणं तर सगळ्यात अवघड आहे, पण त्याहीपेक्षा तुला सांगतो जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी गोष्ट करण्याकरता अधिकार लागत नाही. इथं प्रत्येक गोष्टीला अधिकार लागतो. कोणती असो, मृदंग वाजवणे तो त्याचा अधिकार पाहिजे, स्वयंपाक बनवणार आहे ती बनवणारी तशी अधिकारी पाहिजे, ते तर सुगरण आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मग मिळतसे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात की सुगरण पाहिजे, कोणालाही करता येतं असं नाही. जी सुगरण असेल ती कोंड्याचा मांडा करते असे आमचे गुरुवारी महाराज सांगायचे. आणि जी एकदा का सुगरण नसेल मग तिला कितीही काही सांगा सगळं मग जाऊ द्या, आता काय बोलायला नको. असं प्रत्येक गोष्टीला अधिकार लागतो. तर अधिकार भगवंतानं सांगितलं नातष्ट तस्त योगोस्ती न चैकांत मनष्णता. अरे योग करण्याकरता जास्तही खावं लागत नाही, कमी खावं लागत नाही, जास्तही झोपावं लागत नाही, कमी झोपावं लागत नाही, सगळं नियमात करावं लागतं. तसं जगामधलं प्रत्येक काम करण्याकरता काही ना काही अधिकार लागतो. परमार्थामध्ये तर सगळ्यात मोठा अधिकार एकच आहे, तो अधिकार म्हणजे आपलं मन शुद्ध असणं. इकडे लक्ष द्या. परमार्थाचा सगळ्यात मूळ हेतू जर काय असेल, आपण करत असलेली वारी, आपण करत असलेली पूजा, आपण करत असलेला परोपकार, आपण करत असलेला दान धर्म, हे सगळं कशाकरता करायचं? फक्त आणि फक्त आपलं मन शुद्ध करण्याकरता चालायचं आहे. सगळ्या परमार्थाचं सार इथंच आहे. ते रामदास स्वामींच्या जीवनामधला प्रसंग आहे. रामदास स्वामी म्हणजे साधुवृत्तीचं व्यक्तिमत्व. फिरत राहायचे, बेहता पाणीवर फिरता साधू. साधू फिरत राहिलं पाहिजे. जसं पाणी डबक्यामध्ये आणलं की ते अशुद्ध होतं, तसं साधू एका ठिकाणी राहिलं की त्याला आसक्ती निर्माण होते. रामदास स्वामी फिरत राहायचे. एका घरी आले, त्यांनी भिक्षा मागितली. भवती भिक्षान देही माता अन्नपूर्णेश्वरी. ते मातेने भिक्षा तर वाढली, पण त्या मातेनं स्वामीजींना प्रश्न केला, स्वामी मी असं ऐकलंय की तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचा साक्षात्कार झालेला आहे. नाही, मी असं ऐकलंय की तुम्हाला ज्या ज्या वेळेला इच्छा होईल त्या वेळेला तो देव तुम्हाला भेटायला येतो, खरं आहे का हे? स्वामी मोठ्या विनम्रतेने म्हटले, हो माते, काय माझ्या आईवडिलांची पुण्याय असेल, माझी मागच्या जन्मातली पुण्याय असेल, माझ्या गुरूंची काहीतरी कृपा असेल, तो देव मला भेटायला येतो. ती माता मोठी कुतूहलानं म्हटली, स्वामी माझी सुद्धा इच्छा आहे त्या देवाला एकदा पाहावं, त्याला एकदा भेटावं, कृपा करून तुम्ही मला त्याची भेट घडून द्याल का? मी असं ऐकलंय तो एकदा भेटला की जगामधलं काही भेटायचं असं वाटत नाही, कोणती इच्छा शिल्लक राहत नाही, मलाही वाटतं त्याला पाहावं, तुम्ही मला त्याची भेट घडून द्याल का? स्वामींना हसायला आलं, पण काय बोलावं? स्वामींनी उत्तर दिलं, माते ठीक आहे भेटवतं की तुला, कधी भेटायचं? हे झालं आता भेटवा. स्वामी म्हणले, आता नाही, मी उद्या भिक्षेला आलो की मग मी तुला त्या देवाची भेट घडून देईन. स्वामी म्हणली, आपलं ती माता म्हणली, ठीक आहे. ठीक आहे, नाही माझी एक अट आहे. काय अट आहे? मला उद्या भिक्षेमध्ये खीर खाण्याची इच्छा आहे, मला तेवढी खीर भिक्षेमध्ये तू वाढ. ती माता म्हणली, एवढंच ना? ठीक आहे. स्वामी निघून गेले, पण तिला इतकी आतुरता की तिनं संध्याकाळीच दूध आणलं, तापून ठेवलं, भल्या पहाटे उठली, ती खीर हटायला सुरुवात केली. स्वामी येण्याची वेळ 11ची आहे, पण हिनं 8 वाजताच खीर तयार करून ठेवली. मग ती खीर बनवण्याकरता काय काय लागते ते सगळं टाकलं, बनवलं. इतकी खरपूस अशी मस्त खीर केली, सगळीकडं सुगंध दरवळलेला आहे. पण स्वामी आले, त्यांना द्यायची, बाकी कोणाला द्यायची नाही, म्हणून कोणाला पाहूही दिलं नाही.
स्वामींची येण्याची वेळ झाली. स्वामी आले. स्वामींनी आवाज दिला, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहीचे पार्वती. भिक्षा करता आवाज दिल्याबरोबर ही माता माऊली बिचारी तिनं ती भिक्षा घेतली, ती खीर घेतली आणि धावत धावत बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर स्वामींना म्हणाले, स्वामी तुमचं पात्र पुढं करा भिक्षेचं. स्वामींनी आपलं भिक्षेचं पात्र पुढं केलं. ते पात्र पाहिल्याबरोबर हिनं वाढायला आणलेली खीर ती वाढणार, ती मागं ओढून घेतली. का बरं? त्याचं कारण असं होतं, स्वामींनी वाटेमध्ये येताना जो काही कचरा, जी काही घाण मिळाली ती सगळी घाण त्यांनी त्या कटोऱ्यामध्ये एकत्र करून आणली होती. तिला आश्चर्य वाटलं. ती स्वामींना म्हणाली, स्वामी मी काय पाहते, ज्या खिरीकरता मी रात्रीपासून मेहनत घेते, बरं तुम्हाला द्यायची म्हणून कोणाला दिली सुद्धा नाही, पाऊस सुद्धा दिली नाही मी, फक्त तुम्हाला वाढायची म्हणून ती इतकी छान झालेली खीर या घाणीमध्ये टाकू का? हे ऐकल्याबरोबर स्वामींनी उत्तर दिलं, माते अगं ज्या खिरीकरता तू सकाळपासून मेहनत घेते, रात्रीपासून मेहनत घेते, काही काळ जर ही खीर खाली नाही तर खराबच होणारी आहे, विटणारी आहे, विनाशी अशी वायाच जाणारी आहे. ती खीर जर तुला या घाणीमध्ये टाकूशी वाटत नाही तर विचार कर, ज्या देवाला तू पाहण्याची इच्छा करते, ज्या रामाला तू पाहण्याची इच्छा करते, तो राम किती पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. सगळ्या जगामध्ये पवित्र तोच आहे. तो राम येण्याकरता जे ठिकाण आहे, जे हृदयरूपी ठिकाण आहे, ते ठिकाण किती पवित्र पाहिजे. जोपर्यंत तुझ्या हृदयामध्ये संसाररूपी गटारीची घाण आहे, विकाररूपी गटारीची घाण आहे, मीपणाची घाण आहे, तोपर्यंत तिथे त्या रामाला पाहणं शक्य नाही. त्याला पाहायचं असेल तर तुझे मनरूपी ते कटोरा आहे, तो कटोरा स्वच्छ कर. त्या रामाला आणायची गरज नाही, तो राम येण्याकरता तयार आहे. ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहते, ते तो स्वतः येण्याकरता तयार आहे. ते पात्र फक्त तयार करून ठेव. तुकोबारा म्हणतात, तेच पात्र मी सुद्धा तयार केलेलं आहे, म्हणून माझं चांगलं करा. अभंगाचं शेवटचं चरण.